पृथ्वीवर सगळे भक्तिशास्त्रातले ग्रंथ वाचा, कोणत्याही ज्ञानाने ऋषींनी भक्तीची व्याख्या केलेली नाही. फक्त ज्ञानेश्वरीमध्ये व्याख्या भक्तीची. भक्ती म्हणजे काय सांगू शकत नाही कुणी. भक्तीचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो नारद भक्तिसूत्र. नारद हे भक्तीचे आचार्य आहेत. भक्तीची व्याख्या सांगू शकलेले नाहीत. सुरुवात केली त्यांनी, अथा तो भक्ती व्याख्या श्यामा. भक्ती म्हणून काय सांगता आलं नाही. एकच शब्द म्हणावा लागला, सात्वस्मिन परमप्रेम रूपा. म्हणजे काय, जे आहे ते सांगितलं. तुम्हाला नाही कळलं तर आमचा दोष. मग देवर्षी नारद काय म्हणतात, मला जे वाटलं ते सांगितलं, सात्वस्मिन परमप्रेम रूपा. मग आज कळलं नाही, मग मी काय करू त्याला. मग कशी असावी, यथा व्रजगोपिका नाम. आता 5000 वर्षापूर्वीच्या व्रजगोपिका आत्ताच्या लोकांना काय कळणार आहे. 5000 वर्षापूर्वी व्रजगोपिका कशा होत्या काय कळणार आहेत. आणि महाराष्ट्राने व्रजगोपीचे तर एवढे हाल केलेत महाराज, त्या व्रजगोपिकेशिवाय महाराष्ट्राचा तमाशाच सुरू होत नाही. अनुभव घेऊन पहा तुम्ही, अनुभव घ्या. कुठलाही तमाशा असो, गणगवळण म्हणजे काय, व्रजगोपिका नाम. आणि ज्याचं नाव प्रसिद्ध आहे ना, की हा 1 नंबरचं काल्याचं कीर्तन करतो, तो गवळणीपर्यंतच असतो. यथा व्रजगोपिका नाम म्हणजे काय नाही सांगता आलं. आणि मी मगाशी तुम्हाला म्हणा 90% अभंग या सगळ्या प्रकरणात ते हेच आहे. ज्ञानोबा म्हणतात भक्ती भक्ती म्हणजे काय, माझे नेणते शब्दाचा प्रयोग लक्षात घ्या. माझं नेणतपण ज्यांनी प्रकाशित होतं तिचं नाव भक्ती. माझे नेनने प्रकाशोनी, हे अवघड शब्द आहे. नेनने प्रकाशोनी, अज्ञान ज्यांनी प्रकाशित होतं त्या प्रकाशाला भक्ती म्हणतात. नेनने माझे, हे जर ओवी अवघड आहे, मराठीत अजून सोपी करून सांगतो. जानोनी नेनते करी माझे, तुझी प्रेम खून देवोनिया. प्रेम खून म्हणजे भक्ती. नेनने माझे प्रकाशून. नाही महाराज, जरा अजून भक्ती कळाली नाही. ऐसा सहज माझा प्रकाश जो धनंजया, तो भक्ती या नावा बोली जगा. किती सुंदर शब्द. अंतःकरणात भगवंताचा पडलेला प्रकाश, प्रकाश म्हणजे भक्ती आहे. जगात व्याख्या नाही महाराज. मी तर सगळं संस्कृत चाळून बसलोय. ज्ञानेश्वरीवर प्रेम करण्याचं मुख्य कारण आहे, सगळे ऋषी मुनी सगळे लोक मागं सारतात. मला तर 2-3 बुवा लोकांनी प्रश्न विचारले, महाराज तुम्ही शास्त्री आहात, एक प्रश्न आहे म्हणलं विचारा. म्हटलं विठ्ठल शब्द शास्त्रात नाही. विठ्ठल शब्द शास्त्रात नाही. संप्रदायामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होतं. म्हटलं तू वारकरी का मुसलमान आहे. म्हणे असं कसं काय बोलता. म्हटलं आमच्यावर शास्त्र का लादतो, शास्त्रात नसेल त्यांचा मूर्खपणा आहे. अर्थ कळतो का तुम्हाला. शास्त्रात जर विठ्ठल नाव नसेल त्यांचा मूर्खपणा आहे, आमच्यावर काय घालतो. म्हणजे मग तुम्ही कसं काय भजन करतात. हेच भक्तिशास्त्र आहेत. ज्ञानोबा म्हणतात जो आमचा संत आहे तो जे नाव ठेवील तो कल्पी तो जप माझा, याला संप्रदाय म्हणतात. अहो मराने वाल्मिक ऋषी तयार झालेत. कुठल्या शास्त्रात शब्द येतो, कोणी शब्द विचारलाय. राम म्हणता नाही आलं. नारद म्हणलं येईल ते म्हण, उद्धाराची जबाबदारी माझी. अरे नारदापेक्षा ज्ञानोबा मोठे आहेत. काय लिहिलेत ज्ञानोबांनी भक्तिशास्त्रावर. तो कल्पितो जप माझा, तो असे, तो जशा अवस्थेत आहेत ती समाधी माझी. काय ज्ञानोबांचे शब्द आहेत. काय बोलतात ज्ञानोबा. आपण कोणत्या राजाचे पुत्र आहोत हेच आपल्याला माहित नाही. दुर्भाग्य आहे आपलं. कोणत्या आईचे लेकरं आहोत आपण, ती आई किती श्रीमंत आहे आपली. काय ज्ञानोबांची श्रीमंत. तो कल्पितो जप माझा, तो असे. हे भक्तिशास्त्र आहेत. गरज बरं. आता मला उलटा प्रश्न विचारतो, आईला आई म्हणून हाक मारली तर ती तुमची सेवा करेल का. बोला ना. लहान मुलगा आहे, आईला आई नाही म्हणत तो. आई पण, अरे सामान्य आई नुसतं पोराने बघितलं तर धावून जाते. ज्ञानोबाला काहीही म्हणा ना, पण आई माना, धावून आल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये. हे जीवन आहे. माऊली शब्दच आहे तो माऊली शब्दच त्याच्या करतायत.
म्हणून 2 टप्पे आहेत आपल्या संप्रदायामध्ये. एक बुद्धिवादी टप्पा आहे, त्याच्या नादी लागता कामा नयेत. आणि एक हृदयाचा टप्पा आहे, ज्याला आपण भक्ती म्हणतो. ज्ञानेश्वरी ही भक्ती आहे, ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान मिळाल्यानंतर ती भक्ती. ज्ञान गिळो निघावा गोविंद गा, ज्ञानोच्या नंतरची भक्ती. हे शास्त्र आहेत, ही मजबूतीत. हा ज्ञानोबाऱ्यांचा सिद्धांत आहे. आणि हा ज्ञानोबाऱ्यांचा सिद्धांत कळलाच पाहिजेत. कोण, कसली भक्ती, कसलं ज्ञान नसेल शास्त्रामध्ये, मग काय ज्ञानोबाऱ्या म्हणता सांगणार नाही? सगळे तुम्ही ज्ञानोबाऱ्यांचे श्रद्धावान आहात. तुमच्या माहितीसाठी ज्ञानोबाऱ्यांचा अहंकार सांगतो. काय सांगतात ज्ञानोबाराय? शास्त्र फार किरकोळ आहे, हे साधारण ऋषीमुनींनी केलेले शास्त्र असतात. ज्ञानोबाराय म्हणतात योगायोगाने मी थोडा उशिरा जन्माला आलो. ज्ञानोबाराय म्हणतात बरं का, भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे माझ्या अगोदर आले, योगायोगाने मी त्यांच्या नंतर आलो, पण मी जे लिहितोय हे माझं आहे. आणि जर भगवान विष्णूंनी सांगितलं नसेल, शंकराने जर सांगितलं नसेल, तर मी सांगितलं असतं. हा माझा अभिमान आहे. हे ज्ञानी अनुभवामृतामध्ये ओवी ऐका. शिवे की श्रीवल्लभे, शिवे भगवान शंकर की श्रीवल्लभे भगवान विष्णू, बोलिले येण्याची लोभे, मानो तेही लाभे न बोलताही. त्यांनी जर सांगितलं नसतं तर मी सांगितलं असतं. म्हणून तर ज्ञानेश्वरीला किंमत आहेत. तू ते मुरारी सांगितले ते प्रगट करी, व्यास सांगितले ते प्रगट करीने. आणि संपूर्ण महाराष्ट्र ह्या वादात पडलाय की ज्ञानोबारांनी कुणाचं अनुकरण केलेत. अरे ज्ञानोबाराय जिथं शंकराचं अनुकरण करत नाही, विष्णूचं अनुकरण करत नाही, तिथं काही सामान्य शास्त्रकाराचं भाष्यकाराचं अनुकरण करतील. आपलं डोकं भ्रष्ट करणारी ही लोक आहेत. ऐकू नका या लोकांचं. ज्ञानोबाराय सर्वश्रेष्ठ आहेत, एवढीच भावना, एवढीच भक्ती मनात ठेवा. आज ते सगळं जग मोठं आहे, सगळी माणसं मोठे जगामध्ये. मी त्याला उत्तर दिलं बरं काय. नाही म्हणजे महाराज काय आहे, शेवटी ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात शास्त्र म्हणेल ते सांडावे. पापच आहे महाराज ह्या लोकांचं. म्हणलं मला एक उलटा प्रश्न विचारायचा आहे. ज्ञानोबाराय शास्त्राला धरून लिहितात का सोडून लिहितात? ते म्हणजे धरून लिहितात. म्हटलं शास्त्राला धरून राहायचं ही जबाबदारी माऊलीची आहे, आणि माऊलीला धरून राहायचं ही जबाबदारी आमची. तू उठ इथून. आम्ही काही शास्त्र शिकायला आलेलो नाही, सिद्धांत शिकण्याकरता आलेलो नाही. आम्ही आलो ज्ञानोबारायसाठी आलो. तुम्ही सगळे अभंग वाचाव. आणि आपण तर आता 700 सव्वा 700 वर्ष झालेत. समकालीन नामदेव महाराज होते, समकालीन. आणि वयाने 1 वर्ष मोठे होते नामदेव महाराज. लिहितात किती सुंदर. ज्ञानदेव हाची देव, देव सुद्धा दुसरा नाही, ज्ञान सुद्धा दुसरं नाही, समान. एका काळामध्ये जवळ बसत उठणारे अंतर किती आहेत. ज्ञानदेवी हाची देव, ज्ञानदेवी धरली अभाव. काय एक एक शब्द आहे उच्चार. आणि मरेपर्यंत हे अभंग वाचून आपल्याला काहीच कळत नाही, तरी दुसऱ्याच्या पाया पडतोच आपण, दुसऱ्याला मोठं म्हणतोच आपण. कसला वारकरीपणा आलाय आपल्यामध्ये. ना आपण एकनिष्ठतेने वारकरी होतो, ना भक्त होतो, ना ज्ञानी होतो. सगळी भेसळच आपल्यामध्ये. सगळ्या जीवनभर आयुष्यामध्ये गोंधळच गोंधळ. करतो काय आपण? नाही शास्त्र शिकतो, मग नको वाचू ज्ञानेश्वरी. आमचं तर डोकं खराब होणार नाही. शास्त्राकडे जा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाच, पण एकनिष्ठ राहा. भेसळ करू नको डोक्यामध्ये, आणि दुसऱ्याची गोंधळूक करू नकोस, दुसऱ्याला गोंधळू नकोस. नाही जग मोठं आहेत, सगळं मोठं आहेत, आईपेक्षा आम्हाला कोणी मोठं नाहीत. ही भक्ती आहेत, हे भक्तिशास्त्र आहेत. म्हणून ज्ञानोबारांचं वैशिष्ट्य आहेत. सगळ्या शास्त्रात जे आलं नाहीत ते ज्ञानेश्वरीमध्ये प्रगट झालेलं आहे. आणि एक भक्तिशास्त्र असं आहे महाराज, 2 टप्पे नीट लक्षात ठेवा. ज्ञानामध्ये त्याग करावा लागतो, मग तुम्ही अधिकारी ठरता. ज्ञानाचं लक्षण काय आहे? अगोदर त्याग करावा लागतो, नंतर अधिकारी होतात. भक्तिशास्त्रामध्ये देव स्वीकारावा लागतो, आपोआप त्याग होतो. सोडावं लागत नाही काही, आपोआप सुटतं. त्याचं नाव आहे भक्तिशास्त्र. ज्ञानामध्ये अट आहे, प्रेमात अटच नाही आहे. प्रेमात स्वीकार आहेत. आणि एक लक्षात ठेवा, या पद्धतीवर, या उंचीवर आल्यानंतर मग भगवंत तुम्हाला भक्ती प्रदान करतो. इथपर्यंत नाही, इथपर्यंत ज्ञान आहे, व्यापक आहे, परब्रह्म सगळं ज्ञान आहे. पण भक्त्या माम अभिजानाति, ततो माम
तत्वतः ज्ञात्वा, मी जसा आहे तसं जाणल्यानंतर तत्वतः ज्ञात्वा, मी जसा आहे तसं जाणल्यानंतर विशते तदनंतरम भक्तीत प्रवेश करतो. हे वैशिष्ट्य आहे. परम भक्तीत प्रवेश करतो. हे वैशिष्ट्य आहे. ज्ञात्वा, भगवंताला जाणणं हा एक टप्पा आहे, तो तुमच्या पुरुषार्थाचा टप्पा आहे. विशते तदनंतरम हा भगवंताचा प्रसाद आहे. याला काही पर्याय असल्यातला काही भाग नाही बरं का. उपनिषद आहे, उपनिषद, कठोपनिषद, फार गोड उपनिषद आहे. हा एक मुद्दा मांडलेला आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. हा आत्मा प्रवचनाने प्राप्त होत नाही, तपाने प्राप्त होत नाही, जास्त ऐकल्याने प्राप्त होत नाही. कशाने प्राप्त होत नाही? नचिकेता म्हणतो हे प्राप्त होत नाही, ठीक आहे ना. होतो कशाने प्राप्त? काय नाही, यमे वैष वृणते. आत्म्याला जर वाटलं की हा मुलगा चांगला आहे तरच उद्धार होतो, नाही तर उद्धार होत नाही. उपनिषद सांगतात बरं का. तोच सिद्धांत या ठिकाणी. भगवंताला वाटलं तर उद्धार होतो, त्याला कधी वाटेल हे काही सांगता येत नाही. म्हणून कृपा करा, प्रसाद द्या, हे जे अभंग आहेत ना अशा पद्धतीचे आहेत, ते या अर्थाचे अभंग आहेत. कधी भगवंताला कृपा येईल, कधी कृपा करतील काही सांगता येत नाही. भगवंताला कधी कृपा येईल तुम्ही काही सांगणारे कोण आहेत? यमे वैश्यवृते. आत्मा ज्याचा स्वीकार करतो त्यालाच त्याचं रूप कळतं. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आत्म्याला वाटलं पाहिजे तुमचा स्वीकार करावा. हेच तर शास्त्र आहेत. तुकोबाराचा अभंग जर नीट वाचला ना तर हे जे उपनिषदाचं वाक्य सांगितलं ना, यमे वैश्यवृणते, हेच तुकोबारांचं वाक्य आहे. पण आपण सरळ म्हणून जातो. केला अंगीकार माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. काय अर्थ आहे त्याचा? केला, तुकोबारांनी सांगितलं का माझा अंगीकार करा? त्यांना वाटलं. अंगीकार शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा काय आहे. यमय वैष वृणुते. त्याला वाटलं म्हणून स्वीकार केला, गुरुला वाटलं म्हणून स्वीकार झाला तुकोबारायचा. अंगीकार केला, स्वीकार केला. आणि स्वीकार शब्दाचा अर्थ फार भयानक आहे बरं का. इथं काही तत्वमसी वगैरे असला काही उपदेश नाहीत. लावोनिया हात कुरवाळीला माथा. हे कुरवाळलं पण फार महत्वाचं आहे बरं का. आपल्या माथ्याला काहीच नसतं महाराज, अनाथ असतो आपण. माथ्याला माथा भिडत असतो, कुरवाळणारे माणसं भेटत नाही. आणि कुरवाळणं म्हणजे ज्या वेळेस आईला शब्दातून प्रगट व्यक्त करता येत नाही त्यावेळेस ती मुलाला कुरवाळत असते. लक्षात आलं? देवाला जेव्हा शब्द बोलता येत नाही तेव्हा सद्गुरू, गुरु, देव माथा कुरवाळतात आणि एकच शब्द सांगतात, चिंता न करावी, पुढचा परमार्थाचे आम्ही जबाबदार आहोत. हाच परमार्थ आहे खरा. कोण जबाबदारी घेणार तुमची? कोण स्वीकार करणार परमार्थामध्ये? केला अंगीकार. सांगितलेली काय सांगितलं? तू देव आहेस, तू ब्रह्म आहेस. नाही, चिंता न करावी, इथून पुढची चिंता करू नका. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. स्वीकार केला ना भगवंतानी, तदनंतरम विशते. आणि विशते म्हणजे काय? ठरवू द्या त्याने, कसाही जगू द्या माझा भक्त. हे तर ज्ञानेश्वरी. एकदा भगवंतात प्रवेश केला ना, न मंत्राचं बंधन आहे, नामाचं बंधन आहे, न जगण्याचं बंधन आहे. तिला नाव आहे मुक्तावस्था, जीवनमुक्ती अवस्था. कसंही जगू द्या, कसंही करू द्या. तर याचा अर्थ मानसिक स्तरावरचा आहे. परमात्मा ज्याचा स्वीकार करतो त्याची वागणं, त्याची उत्तुंगता, त्याची प्रतिभा ही अत्युच्च स्तराला गेलेली असते. त्याचे शब्द वेगळे असतात, त्याचं जीवन वेगळं असतं. तो नकारात्मक बोलत असताना सुद्धा सकारात्मक अंतःकरण असतं. हे प्रेमातली विशेषता आहे. प्रेम भावना आहेत, प्रेम अंतःकरणाची अवस्था आहे. शब्दाचा आणि प्रेमाचा कुठलाच संबंध नाही. जर एखादा माणूस तुमच्याशी सभ्यतेनं बोलत असेल ते ज्ञान आहे. मराठी अशी आली पाहिजेत, उच्चारण असं आलं पाहिजेत, हे सगळं ज्ञान आहे. आणि जिथं तुमचं प्रेम आहे, जिथं तुमची मित्रता आहे, जिथं अरे तुरे अजून 2-4 शिव्या देऊन हे वाटत नाही काही, प्रेम आहे ते. प्रेमात
शब्दाला किंमत नाही, प्रेमाला किंमत आहे. ज्ञानात शब्दाला किंमत आहे. प्रवचन बरोबर करतात का, सिद्धांत बरोबर मांडता का, लिंक लागते का, विषयांतर होतं का, हे सगळे बुद्धिमत्तेचे काम आहे. प्रेमामध्ये संगतीच नाही, फक्त अंतःकरणाची एक रूपता आहे. ज्ञानोबांचा खूप गोड शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मी होनी माते देवो भूतवा देवम यजेत. मी होनी माते, अगोदर तो फक्त मी होतो आणि मग माझं भजन करतो. लाट येताना दिसते. एक लाट आली, तिने प्रवास केला, ती कडेपर्यंत. ज्ञानोबा म्हणतात ही जी लाट आहे ना, हाच माझा भक्त आहेत. पाणी आणि लाट वेगळी नाही, तरी पण ती वेगळी आहे. अर्थ कळाला? पाणी आणि लाट वेगळी नाही आहेत, तरी पण ती वेगळी आहेत. जनतेच्या दृष्टीने लाट येताना दिसते, पण येणारी लाट ही जलरूप असते. फक्त नुसता दिसत असतो, मीच पूर्ण परमात्मा असतो. त्याच्या शरीरासह मी झालेलो असतो. तो परब्रह्मची, ज्ञानोबांचे शब्द पहा कसा आहे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. तो मीच आहे, माझंच स्वरूप आहे. फक्त लाट आणि सागर, तरंग आणि पाणी हा जसा भेद आहे. म्हणजे महाराज हे कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात तो माझा नाईलाज आहे. हे अनुभवाजोगे नव्हे बोलायचे. हे जे भक्तिशास्त्र आहेत, अद्वैत भक्ती आहेत, ज्ञानोत्तर भक्ती आहेत, ही अनुभवण्यासारखी आहे, नव्हे बोलायचे. शब्दात मी प्रयत्न करतो की तुम्ही या अवस्थेपर्यंत यावं, असं ज्ञानोबा म्हणतात. आणि ही प्रेमातली जी आलेली विशेषता आहेत, जिथं शब्द कमी पडतात, ज्ञान कमी पडतं, सगळं थंड होतं. आणि याचाच एक गाभा श्रीमद भागवतामध्ये आणि शुकदेवाच्या जीवनामध्ये संक्षिप्त रूपाने मी तुम्हाला सांगितलं. संक्षिप्त रूपाने सांगितलं. काय, कुठला गाभा येतो, कुठला विषय येतो? जनकाला शिव्या देऊन गेलेला शुकदेव भगवान कृष्णाविषयी जेव्हा 2 शब्द सांगितले जातात, बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम. समाधीमध्ये बसलेले शुकदेव ते श्लोक ऐकतात. 2च श्लोक असतात. उठतात, ते समाधी सोडून देतात. त्या मुलाला जवळ बोलवतात. अरे काय हे? तेवढे भगवंताचे. कोणी लिहिले? ते मी तुमच्याच वडिलांनी लिहिलेले. नाही, हे चांगलं आहे. समाधी सोडली आणि सुखदेव भक्तिशास्त्रात आले. आणि हेच तुम्हाला मी 1 तासापासून सांगतोय. कुंडलिनी जागृत केली, समाधी मिळाली. ततो माम ततो तो ज्ञात्वा विशते तदनंतर. आणि मग भागवताचे ते सेवक झाले, कृष्णाचे सेवक झाले. जाईल तिथं भगवान शुकदेव, जन्मजात वैराग्य. शुकदेवाचं वर्णन एवढं अप्रतिम आहे, तुम्हाला काय सांगावं महाराज. विषय जिनोनी जन्मले, अर्थच कळणं अवघड आहे महाराज. जन्माला आल्यानंतर विषय जिंकले जातात. ज्ञानोबा म्हणतात हे जे शुकदेव आहेत ना, विषय पोटामध्ये जिंकले, नंतर जन्माला आले. आता हारण्याचा प्रश्न नाही आहे. विषय जिनोनी जन्मले, विषय जिंकून जन्माला आलेले, शुकाधिक दादुले. पण कृष्णाची भक्ती करत असताना विषयाची वानिता झाले भाट याची. काय ज्ञानोबा, काय भक्तिशास्त्रातली विशेषता आहे. आणि दुसरा टप्पा जो भागवतामध्ये आलेला आहे, कुठेही भागवतामध्ये राधेचं नाव नाही. आणि त्या राधेचं सगळा स्वभाव, सगळी भक्ती निरूपण करणारे शुकदेव. काय गजब आहे ना. इथं जर स्त्री कीर्तन करायला लागली तर बुवा लोक विरोधात जातात. आणि शुकदेव राधेचे भक्त होतात. कुठं त्यांचा परमार्थ? जिथं स्त्री पुरुष भेद संपलेले आहेत, अद्वैत ज्ञान झालेले आहेत, सगळं परमात्मा रूप दिसणारे शुकदेव. आणि आपल्याला अजून भेद सुद्धा गेलेले नाहीत. कसली भक्ती आली, कसलं प्रेम आले आपल्या जीवनामध्ये. पण परमात्मा स्वीकारला पाहिजे, आपल्याला आपला स्वीकार केला पाहिजे परमात्म्याने. ही भक्ती आहे, हा परमार्थ.